Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Usha Devi College of Hotel Management, where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Usha Devi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty and state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management, our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.ushadevihmct.com. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, अनुभव शेअर करायचा आहे. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी पुण्यातून बोलते ताई. नाव सांगू शकता का? नाव नाही सांगायचं. बरं बरं. काय अनुभव आला ताई? माझ्या मुलाला म्हणजे 2-3 महिने सर्दीचा खूप त्रास होत होता आणि मग खूप दवाखाने केले, 2-3 दवाखाने केले, पण काही फरकच पडत नव्हता. अरे बापरे. हा हा हा. मग डॉक्टरांनी सांगितलं की एक्सरे वगैरे काढा. मग ते काय ते सायनसचा का काय त्रास असतो, ऑपरेशन करायला लागेल म्हटलेले पर डॉक्टर. किती वर्षाचा आहे तो? 8वीला आहे आता. गो, एवढ्या लहान वयात? हो. हा हा हा. आणि मग ते दवाखान्याचं झाल्यावर मग मी काय म्हणजे मुलालाच सांगितलं की तारक मंत्राचं तीर्थ तू कर आणि पी. अरे वा. हा हा. आणि मग त्याने ना तारक मंत्राचं तीर्थ केलं आणि 8 दिवसातच त्याची सर्दी गायब झाली. अरे वा. नाही तर सायनसचं ऑपरेशन करावं लागतं बरं का ताई. हो, तेच मग आम्ही घाबरलो होतो ना खूप. आता काही खरं नाही म्हटलं, ऑपरेशन करायचं म्हटल्यावर. बरोबर आहे. खरंय खरंय. मग आता त्याला ना ही सेवा कंटिन्यू करायला सांगा. हो. मग 2-3 महिने त्याला त्रास होत होता. असं त्याला म्हणजे रात्रीचं झोपेत असा श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. हो, एकदम जीव गुदमरतो त्याच्याने ताई. हो, खूप सर्दीचा त्रास होत होता. मग असंच मी एक अनुभव ऐकला होता. त्यांनी पण असं सांगितलं होतं त्यांच्या मिस्टरांना असा त्रास होत होता, मग तारक मंत्राचं तीर्थ दिलं त्यांना म्हणून. किती छान. मुलाला सुद्धा म्हटलं की तूच कर म्हटलं आणि ती तीर्थचे 8 दिवसातच सर्दी त्याची म्हणजे पूर्णच. अरे वा. किती छान किती छान. बघा ना, म्हणजे नुसते आपले अनुभव ऐकून पण त्या आपण सेवा करू शकतो आणि त्याच्यातनं एवढा छान फायदा होतो. बघा, ही स्वामींची कृपा आहे ताई सगळी. हो, खरंच आहे, स्वामींचीच कृपा आहे. अजून एक अनुभव सांगू का? हा सांगा ना ताई, सांगा ना. म्हणजे माझी मुलगी आता 12वीत होती. तर तिचं ना नीटचा फॉर्म भरायचा होता. अरे बापरे. हा हा. मग आम्ही आधार कार्डच तिचं अपडेट केलेलं नव्हतं. अरे 15 दिवस टाइम होता. तर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेलो, पण ते अपडेटच होईनात. अरे बापरे. ते काहीतरी प्रॉब्लेम आहे, नेटचे प्रॉब्लेम असतात. अपडेटच होत नव्हतं. तर 2-3 वेळा गेलो, पण ते नाहीच. त्या मॅडम म्हणाल्या की नाहीच होणार अपडेट तिथं. अरे बापरे, म्हणजे दुसरा काहीतरी इश्यू असेल. हो. आणि मग नंतर मग आम्ही त्या मॅडमला म्हटलं नवीनच काढलं तर चालेल का? तर त्या मॅडम म्हटल्या बरं म्हटलं ठीक आहे, तुम्ही जन्माचा दाखला घेऊन या म्हटल्या. आणि मग आम्ही जन्माचा दाखला तिचा घेऊन गेलो. पण नंतर मग तरी पण मग त्या मॅडम म्हटलं की आता काय म्हणजे होईल का नाही काय सांगता येत नाही म्हणल्या, पण मी करते म्हणल्या. दुसरंच नवीनच. पण मग त्यांना मग दिसलं की तिचे ते ठसे नव्हते घेतलेले, म्हणजे पहिल्यांदा काढले त्यावेळेस. अच्छा. हाताचे ठसे नव्हते आणि डोळ्यांचे पण फोटो नव्हता घेतलेला. मग त्या म्हणल्या की होईल. अरे बापरे. बघा, म्हणजे असं स्वामींच्या कृपेने असं लक्षात येऊन जातं
हो, नाही तर आणि वर्ष मग वाया गेलं असतं तिचं. वर्ष वाया म्हणजे आम्ही इतकं टेन्शन मध्ये ना, खूप टेन्शन मध्ये होतो. खरंय. एवढं वर्षभर मेहनत केलेली म्हटलं आता काय खरं नाही. बरोबर. आणि ती करते आणि ना स्वामी सेवा? हो, करते ती पण. आणि मग मी काय केलं 21 तारामृत पारायण. पारायण चालू केलेलं होतं. हा हा हा. तर मग ते मग दुसऱ्यांदा केलेलं तिकडे आलं मॅडम मग. अरे वा. 7-8 दिवसांनी ते आधार कार्ड आलं. अरे वा, बघा नवीन. स्वामींची कृपा ताई. पण ते नीटचं फॉर्म भरण्याची तारीखच निघून गेलेली होती. मग? आणि मग नंतर काय झालं, हा असंच अचानकच म्हणजे बघा 9 तारखेला हा. 9 एप्रिलला अच्छा. हा. काय झालं, असं अचानक त्यांनी म्हणजे वरनं अशी 2 दिवसासाठी वेबसाईट चालू केली होती form अरे वा. भरण्याची. आणि बापरे. म्हणजे आणि मला ते चालू होण्याआधी 2-3 दिवस मला अशी चाहूल लागलेली. हा मी माझ्या मिस्टरांना म्हणायची त्या ई सेवा केंद्रात जाऊन बघा तरी हो होतंय का म्हणून. आता आपलं आधार कार्ड आले होतंय का बघा तरी जाऊन. हा. तर ते मला म्हणायचे अगं तारीख होऊन गेली आता नाही होणार काम आपलं. पण म्हणजे झालं. मला आधीच चाहूल स्वामींनी दिलेली होती की हे तर होणार आहे आता एवढे 2-3 दिवसात. मी 2-3 दिवस माझ्या मिस्टरांच्या पाठीमागे लागले की जा बघा तिथं होतंय का म्हणून. आणि मग नंतर असं सकाळीच अचानक बातमी आली की 2 दिवस वेबसाईट आता चालू होणार आहे नीटचा फॉर्म भरण्यासाठी. खरंच स्वामींची कृपा झाली हो आणि ताई. पाडव्या दिवशीच ताई, पाडव्या दिवशी. अरे वा. आणि गुढीपाडवा. दुसऱ्या दिवशी प्रकट दिन होता. अरे वा. किती आणि छान. म्हणजे इतका आनंद झाला मला तर म्हणजे असं आनंद अश्रू सकाळ सकाळ मी तर रडायला लागले ती बातमी पाहिली. बरोबर. आनंदाश्रू इतका सुरू आनंद, झाले. हो खूप आनंद झाला. आणि मग तिचा फॉर्म भरला. आणि बापरे. आता 5 मेला नीटचा पेपर पण दिला तिने ताई. अरे वा. रिझल्ट पण छान येणार बघा ताई. तुम्ही लगेच तेच अनुभव आता शेअर कराल. स्वामींच्या कृपेने रिझल्ट पण चांगला यावा. येणार ताई. हो ताई येणारच. हा मी शेअर करते हा ताई. श्री स्वामी समर्थ. एक छोटंसं सांगू का ताई अजून एक? सांगा ना ताई. काय झालं म्हणजे आता मी म्हणजे 4-5 महिने झालं स्वामी सेवेत आहे. आणि आता इथं मठ आहे तर मी जाते म्हणजे आता 4-5 वेळेसच झाला होता असं आरतीला जात होते मी. अच्छा. पण अक्षय तृतीया दिवशी काय झालं, मी आणि माझे मिस्टर गेले होतो आरतीला, संध्याकाळच्या आरतीला. तर मी म्हणजे आता बसलेलो पहिल्यांदा. तर तिथले ते सेवेकरी दादा आले आणि म्हटले की ताई तुम्ही आरती करता का? आरती घेता का म्हटलं. अरे वा. म्हणजे हा अनुभव की म्हणजे इतका आनंद झाला. आणि आम्ही असं म्हणजे खूप दिवस पण नव्हतो गेलेलो किंवा आमचं पण ओळखीचं नाही पाळखीचं नाही. अचानकच ते दादा आले आणि म्हटले ताई तुम्ही आरती करता का? अरे वा. किती छान बघा ताई. आहे स्वामींची कृपा तुमच्या घरावर. खूप छान ताई. हो अजून खूप आहे अनुभव पण नंतर मी नक्की करा शेअर. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.